ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, कालपासून म्हणजे 15 ऑक्टोबर पासून नवरात्री व्रत सुरू झालेले आहे। या नवरात्री व्रतामध्ये आपण देवीच्या ज्या ज्या काही उपासना करतो त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो। त्याचप्रमाणे एखादी सिद्धी प्राप्त करणे, साधना करणे यासाठी हा काळ उत्तम असतो। त्यासाठी आपल्याला जमल्यास आपल्या राशीप्रमाणे जसं आपल्याला जमत असेल तसं आपण कुमारिका पूजन करायचे आहे। आता मी ह्या राशीमध्ये आपल्याला ज्या शुभ अंक सांगितले आहेत त्या शुभ अंकानुसार तो जर अंक धरून एखाद्या तितक्या संख्येच्या, समजा आपला शुभ अंक 1 सांगितलाय किंवा 6 सांगितलाय, 5 सांगितलाय, तर शक्यतो तितक्या मुलींना, लहान मुलींना, कुमारिकांना एखादं वस्त्रदान किंवा त्यांना लागणाऱ्या अभ्यासाच्या वस्तू, पेन, वही वगैरे त्यांच्या गरजेनुसार किंवा आपल्याला जसं होऊ शकतं आपल्या परिस्थितीनुसार त्यानुसार त्यांना ते द्या। तितक्या कुमारिकांच्या पूजन करा। नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी आपल्याला घडलेल्या दिसतील। या नवरात्री उत्सवामध्ये शक्यतो आपण एकभुक्त राहा, सात्विक विचार करा, आहार सुद्धा सात्विक घ्या। ह्या केलेल्या नवरात्रीच्या उपासनेचा भरपूर फायदा होतो आणि खूप लोकांना ह्या गोष्टीची प्रचिती आलेली आहे। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे असणार आहे 16 ते 22 ऑक्टोबर पर्यंत। मेष राशी, या सप्ताहात आपल्याला आयुष्यात अशी व्यक्ती येईल आपल्या आयुष्यामध्ये जी आपल्याला जगण्याचा मार्ग सोपा करून सांगेल। म्हणजे आपल्याला आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, काही गोष्टी किंवा सतत आपल्याला वाटतं की नाही ह्या गोष्टी फक्त आपल्या बरोबरच घडत आहेत, सगळ्यांबरोबर घडत नाहीत किंवा सगळ्यांना त्याचा त्रास होत नाही, अशा काही गोष्टी। कसं असतं बघा, संसार आहे, संसारामध्ये प्रत्येकाला त्याच गोष्टी भोगाव्या लागतात आणि त्याच गोष्टी असतात, परंतु प्रत्येकाच्या स्वभावानुसार, कर्मानुसार त्या वेगवेगळ्या पद्धती असतात। पण आपल्या ज्या पद्धतीच्या आहेत आणि आपल्याला ज्या गोष्टी तशा वाटत होतात अशा गोष्टी सोप्या पद्धतीने आपल्याला सांगणारा एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये होईल। त्या व्यक्तीच्या सान्निध्यात आपल्याला खूप सारे ज्ञान प्राप्त होईल। कुटुंबातील सदस्य कदाचित या सप्ताहामध्ये आपल्याला एखादा मार्मिक शब्द बोलतील। तो मार्मिक शब्द त्यांनी वापरल्यामुळे आपल्याला नकारात्मक भावना निर्माण होतील किंवा नैराश्य सुद्धा या सप्ताहात एखादी येऊ शकते। एखाद्या समारंभामध्ये, धार्मिक कार्यामध्ये जाण्यासाठी किंवा भाग घेण्यासाठी आपल्याला संधी प्राप्त होईल किंवा आपण त्या ठिकाणी जाल, त्यात आपण भाग घ्याल। त्या ठिकाणी आपले जुने मित्र मैत्रिणी आपल्याला भेटतील, त्यांच्याबरोबर आपण वेळ घालवाल, आपल्या सुखदुःखांच्या गोष्टी आपण त्यांच्याबरोबर बोलाल। त्यामुळे थोडंसं आपल्याला समाधान होईल किंवा हलकं वाटल्यासारखं होईल की आपल्या मनातल्या पण गोष्टी ज्या होत्या त्या त्यांच्याबरोबर शेअर केल्या, त्यामुळे आपल्याला थोडंसं हलकं वाटल्यासारखं होईल, समाधान लाभेल। आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचे गांभीर्य ओळखून जगा, त्याचे गांभीर्य पाहूनच वागा। त्यानुसार जर वागाल तर आपल्याला जे अडचणी वाटतायत सध्या आपल्या आयुष्यामध्ये किंवा एखादं टेन्शन, अजून तर 7.5 आपल्याला यायचीच आहे, अजून 7.5 सुरू झालेलीच नाहीये, फक्त प्रभाव आहे। थोड्या वर्षानंतर 7.5 जेव्हा मिनेत शनी येईल त्यावेळी तुम्हाला 7.5 सुरूच होणार आहे, तर त्यावेळी तर आणि काही गोष्टी घडणार आहेत, पण त्याच्या आधीच हा शनी आपल्याला प्रबळ करत आहे किंवा धाडसपणा देत आहे, हे लक्षात ठेवा। त्यानुसार वागा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 18, 19 आणि 22। शुभ अंक असणार आहे 5। या 5 अंकाचा आपण मी सांगितल्याप्रमाणे कुमारिका पूजनासाठी खूप चांगला फायदा होईल। त्यानंतर शुभ रंग असणार आहे हिरवा, याचा लाभ घ्या। वृषभ राशी, काही गोष्टींमुळे किंवा घडलेल्या घटनेमुळे जर आपल्याला मानसिक थकवा आला असेल किंवा मानसिक दडपण वाटत असेल किंवा अशांतपणा जर वाटत असेल तर आपले जिवलग मित्र आहेत त्यांच्याबरोबर वेळ घालवा। जिवलग कुटुंबातली कोणी व्यक्ती असतील जे लांब राहत असतील त्यांच्याकडे थोडे दिवस राहून राहा, त्यांच्याबरोबर वेळ घालवा, त्यांच्या सोबत राहा, जेणेकरून त्यांच्याबरोबर राहून आपल्या नकारात्मक भावना कमी होतील, सुखद भावना वाढतील, आनंद वाढेल, थोडंसं हसणं बोलणं होईल, बोलणं, त्यामुळे आपल्याला जे टेन्शन आलं, एखादं दडपण आहे ते थोडंसं दूर होईल, निराशा दूर होईल, उत्साह निर्माण होईल। वडीलधारा व्यक्तींच्या आरोग्यासाठी आपल्याला या सप्ताहामध्ये थोडासा धन खर्च सुद्धा करावा लागू शकतो। असा धन जास्तीचा खर्च करावा लागल्यामुळे कदाचित आपल्याला आर्थिक अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते किंवा आर्थिक अडचण येऊ शकते। त्याचबरोबर
विरुद्ध लिंगी व्यक्ती आपल्याला आकर्षित होऊन ते आपल्या प्रभावात पडतील किंवा आपल्या प्रेमात सुद्धा पडू शकतील. कदाचित आपलं लग्न झालेलं नाही आणि अशा वेळी जर अशा गोष्टी जर घडल्या तर त्यासाठी थोडं सावध होणं गरजेचं आहे. किंवा झालेलं जरी आहे तरी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार त्या आकर्षित होतील, प्रभावित होतील, तर त्या ठिकाणी आपण थोड्याशा अडचणीत सुद्धा येऊ शकतात या सप्ताहात. याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे या सप्ताहात करिअरच्या बाबतीत खूप यशस्वी ठरणार आहे. आपलं करिअर संबंधित आपण एखादी जर गोष्ट करणार असाल, एखाद्या गोष्टीचा प्रयोग करत असाल किंवा एखाद्याकडे आपण ऑफर केली असेल, सांगितलं असेल, प्रयत्न करत असाल तर नक्की आपल्याला याच्यात सुद्धा चांगल्या गोष्टी घडून येतील, सकारात्मक गोष्टी आपल्याला या बाबतीत घडतील. आपल्याला हवा तसा या सप्ताहामध्ये लाभ करून घेता येऊ शकतो. थोड्या गोष्टीचं जर सोडून दिलं, म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे जे काही नैराश आले तर ते अशा गोष्टी जर तुम्ही लवकर बाहेर आला तर लवकर या गोष्टींचा आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो. याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 16, 18 आणि 19. शुभ अंक असणार आहे 8, जो कुमारिका पूजनासाठी आपल्यासाठी खूप लक्की असणार आहे. त्याचबरोबर रंग असणार आहे राखाडी. या रंगाचा वापर करून घ्या. मिथुन राशी, या सप्ताहात चुकीच्या पद्धतीने खाणे पिणे किंवा चुकीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला थोडासा शारीरिक त्रास, पोटाचे विकार या सप्ताहामध्ये उद्भवू शकतात. ते त्रासदायक ठरू शकतात, शरीर बिघाड होऊ शकतो. या सप्ताहामध्ये ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आरोग्य सुधारू शकतं किंवा बिघडणारच नाही जर अशा काही गोष्टी जर खाल्ल्या नाहीत किंवा आहार विहाराकडे लक्ष दिला तर. त्याचबरोबर या सप्ताहात मोठी गुंतवणूक करताना, कुठे पैसे गुंतवणूक करायचे असेल तर थोडे सावध होऊन करा. कदाचित फसवणूक सुद्धा या सप्ताहामध्ये आर्थिक गोष्टीच्या बाबतीत, गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्यासोबत घडू शकते. तर याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी आपण जो काही बदल करत आहात, व्यवसाय वृद्धीसाठी किंवा नोकरीत प्रमोशनासाठी, याचा आपल्याला चांगलाच फायदा होणार आहे. ह्या गोष्टी आपल्यासाठी हितकारी ठरणार आहेत आणि याचा आपण फायदा सुद्धा करून घेऊ शकता. यामध्ये आपलं नाव लौकिक होईल, वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, त्यांची शाबासकी मिळेल. कुठल्याच गोष्टीत पूर्णपणे जर आपल्याला माहिती नसेल तर तिथे आपण त्या गोष्टी करायला जाऊ नका. म्हणजे माहितीपूर्वकच करायला जा. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसेल तर त्या गोष्टी करायला जाऊ नका. त्या अंगलट येऊ शकतात. म्हणजे इथल्या तिथे करणे, म्हणजे सुद्धा उदाहरणार्थ आपण एकाकडनं कॉपी पेस्ट करणं म्हणतो की नाही, एखाद्याचं ऐकायचं आणि ते दुसऱ्याला जाऊन सांगायचं, असं करणं शक्यतो या सप्ताहात टाळा. जर ते ऐकलेलं आहे आणि आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती आहे, त्याची शहानिशा जर आपण केली असेल तरच आपण त्या दुसऱ्याकडे वधवा, म्हणजे बोलून घ्या. अथवा जर तुम्ही नाही केलं, ऐकून तशाच्या तशा सांगायला गेलं तर आपण त्या ठिकाणी फसाल आणि ज्याच्याकडनं आपण ऐकलंय ती व्यक्ती हात वर करेल, अरे मी तर असं बोललोच नव्हतो, आणि अशावेळी आपण फसू शकतात. तर त्यामुळे शक्यतो अशा जर गोष्टी घडणार असतील तर त्या शहानिशा करा. ते ऐकल्याशिवाय, पूर्ण ऐकल्याशिवाय, पाहिल्याशिवाय इथल्या तिथे करायला जाऊ नका. म्हणजे उदाहरणार्थ मी थोडक्यात स्पष्ट सांगेन, चाडी करणे या सप्ताहात टाळा. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 16, 19 आणि 20. शुभ अंक असणार आहे, कुमारिक पूजनासाठी आपल्याला 1 अंक आहे, तोही आपण वापरू शकता. आणि त्याचप्रमाणे रंग आहे पिवळा. या रंगाचा वापर करून घ्या. कर्क राशी, या सप्ताहात आर्थिक व्यवहारामुळे थोडेसे नुकसान होऊ शकते. याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. कुटुंबामध्ये आर्थिक व्यवहारामुळेच ताणतणावाचे वातावरण सुद्धा निर्माण होऊ शकते. तर कशामुळे? जर आपण एखाद्याचे उसने पैसे घेतलेले असाल किंवा आपण एखाद्याला उसने दिले असेल किंवा एखाद्याची मदत करून घेऊन एखाद्याला उसने देण्यासाठी, म्हणजे आपण त्याला म्हणजे गॅरंटी राहण्यासाठी वगैरे, अशा कारणामुळे कदाचित जेणेकरी आपल्या दारात येऊ शकतो, ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. हातापायी सुद्धा शाब्दिक चकमक सुद्धा या बाबतीत होऊ शकते. तर अशा गोष्टी शक्यतो फेडायचे असतील तर, कोणाला गॅरंटी राहिली असेल तर त्यांना तुम्ही स्पष्टपणे सांगा. अथवा आपण जर कोणाला उधार द्यायचे असतील तर थोडे का होईना ते उधार चुकवण्याचा प्रयत्न करा. ह्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल किंवा टाळता सुद्धा आपल्याला या गोष्टी देतील. ऋण फेडण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी होईल तितका जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचप्रमाणे देवीची उपासना करण्यासाठी आपल्याला ही उत्तम संधी मिळेल, हितकारी ठरेल. एखादी साधना, एखादी उपासना करायची असेल, एखाद्या शक्तीची उपासना करायची असेल, विशिष्ट शक्तीची उपासना जर आपल्याला करायची असेल तर या सप्ताहामध्ये आपण करू शकता. त्याचा आपल्याला फायदा होईल, आपल्याला ते हितकारी ठरेल. याचा आपण संधीचा फायदा करून घ्या. अशा आपल्या संधी आपल्याला उपलब्ध होतील. मानसिक त्रासामुळे कदाचित पुन्हा आधी जो त्रास आपल्याला पोटाचा, जर स्त्री असेल तर गर्भाशयाचा,
पुरुष असेल तर मूत्राशयाचा, असे जर आधी त्रास उद्भवले होते ते त्रास पुन्हा आपल्याला आता उद्भवू शकतात. कशामुळे? तर मानसिक ताणतणावामुळे आपले पुन्हा आरोग्य बिघडू शकते. त्यासाठी आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मानसिक तणाव वाढायला देऊ नका. जितकं होईल तितकं शांत व संयमी राहण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 18, 19 आणि 20. शुभ अंक असणार आपल्यासाठी 3 आणि रंग असणार पिवळा. याचा आपण लाभ करूया. सिंह राशी, या सप्ताहात आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतील आणि चांगल्याच गोष्टी त्या आपल्यासाठी असतील. एखादा मोठा आजार सुद्धा ह्या सप्ताहामध्ये आपल्याला टाळता येईल. आजारापासून आपण वाचू शकता. परंतु लहान लहान जी शारीरिक पीडा आहे, जे एखादं दुखणं होतं, एखाद्या साईटीलाच दुखणं आहे किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्रास होणं, अशा गोष्टी कदाचित त्रास चालू राहतील कटकटी. परंतु मोठे आजार या सप्ताहात नक्कीच आपले टाळले जातील, बरे होतील. शारीरिक पीडा थोडीशी जाणवेल. कुटुंबातील सदस्यांशी आपण सत्या प्रेमाने वागा. एखादी गोष्ट जर सांगायची आहे तर समजून सांगा. रागरागपणा, चिडचिडपणा यामुळे आपल्याला तर आर्थिक शारीरिक त्रास होईलच होईल, मानसिक त्रास होईल. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातली जी इतर लोक आहेत, जी आपल्याला मदत करण्याच्या हेतूने आपल्यापर्यंत येत आहेत किंवा पुढे येत आहेत, यांना सुद्धा मानसिक त्रास होऊन कदाचित अशा व्यक्ती आपल्यापासून दुरावू शकतात. म्हणजे याचा आपल्याला त्रासच होईल. तर कुटुंबाची आपल्याला उत्तम साथ लाभणार नाही असं केल्यामुळे. जर आपण त्यांच्याशी प्रेमाने वागाल, प्रेमाने समजून सांगाल तर कुटुंबाची उत्तम साथ आपल्याला लाभेल. आणि जी काही कामं आपण ठरवली आहेत रुटीन प्रमाणे किंवा या सप्ताहाप्रमाणे, ती कामे सुद्धा त्यांच्या मदतीमुळे उत्तम रीतीने पूर्ण होतील आणि आपल्याला त्याचं समाधान मिळेल. यात काही चिंता नाही आणि आपण चिंताही करू नका. ती कामं आपण त्या ठिकाणी उपस्थित नसला तरी सुद्धा ती कामे व्यवस्थितरित्या होऊ शकतात. याबद्दल आपण चिंता करू नका. आधी केलेली जी आपण गुंतवणूक आहे, म्हणजे माणसाच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने, आपण एखादी माणसं प्रेमाने जोडली आहेत, पैसा एखाद्याला मदत केलेला आहे, ते पैसे सुद्धा आपल्याला ह्यावेळी उपयोगी पडतील. त्याचप्रमाणे ज्या माणसं आपण प्रेमाने जुळवली होती, जोडून घेतली होती, ती माणसं सुद्धा आपल्याला आता आपल्या त्रासाच्या काळात उपलब्ध होतील. त्यांची मदत मिळेल, साथ लाभेल. त्यामुळे आपल्याला थोडासा वेगळा आत्मिक आनंद सुद्धा आणि सहकार्य सुद्धा त्यांचं लाभेल. तर ती गुंतवणूक आपल्याला उपयोगात येईल. आता त्याची आपल्याला उत्तम मदत आणि साथ सुद्धा या सप्ताहात आपल्याला मिळणार आहे. परंतु काय करायचं आहे, सध्या आरोग्याबद्दलच आपण विशेष जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे. चिंता न करता आपण आरोग्य सुधारण्यासाठी जे पथ्य पाणी, एखादे व्यायाम आपल्याला जर सांगितलं असेल, एखादा योगा सांगितला असेल तर तो करा. त्याकडे हलगर्जीपणा करायला जाऊ नका. या सगळ्या गोष्टी जर या सप्ताहातल्या आपण लक्षात घेतल्या तर खूप छान सप्ताह आपल्यासाठी जाईल. खूप सारे संकट दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 16, 19 आणि 22. शुभ अंक आहे 3 आणि रंग आहे पिवळा. याचा आपण कुमारिका पूजनासाठी उत्तम लाभ करून घेऊ शकता. पिवळ्या वस्तू कदाचित कुमारिकांना 3च्या पटीने आपण 9 सुद्धा केली तरी चालते. 9 कुमारिकांचे पूजन करा किंवा 9 लोकांना आपण पिवळ्या वस्तू, शक्यतो एखादे पिवळे वस्त्र किंवा आपण जे काही दान करणार आहात त्याच्यामध्ये जर धान्य असेल तर पिवळ्या म्हणजे तुरीची डाळ किंवा पिवळ्या रंगाचे धान्य असे सुद्धा आपण जर दान धर्म केले तर निश्चितच आपल्या आरोग्यासाठी त्याचा जास्त फायदा होईल. कन्या राशी, या सप्ताहात आपल्याला दोन्ही प्रकारचे सुख व दुःख अशा गोष्टी, घटना घडतील. त्याचा अनुभव, आस्वाद घेता येईल. परंतु अशा वेळी जेव्हा सुख येईल तेव्हा मातू नये, उतू नये आपण म्हणतो, त्याचप्रमाणे जेव्हा सुख येईल त्यावेळी सुद्धा त्या सुखाचा शांतपणे आनंद घ्या. आणि ज्यावेळी एखादी दुःखद घटना घडेल किंवा एखाद्या दुःखद गोष्ट होतील आपल्यासोबत, त्यावेळी सुद्धा आपण शांत व संयमी राहणे आणि संयमी राहून ती परिस्थिती हाताळणे आपल्यासाठी हिताचे ठरेल. अचानक आधी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला आर्थिक लाभ या सप्ताहात होणार आहे. आपण जी लाभ केलेली गुंतवणूक केलेली आहे पैशासाठी, तर यामुळे ते अचानक पैसे आपल्याला मिळते. म्हणजे विचारणं मॅच्युरिटी आली असेल तुमच्या एखाद्या फंडला किंवा एखाद्या LIC कसल्याही, जिथे आपण पैसे अचानक आपल्याला माहिती नव्हतं आणि अशा किंवा एखाद्याला दिले होते ते आपण विसरला होता. अशा पद्धतीने कदाचित आर्थिक संकट दूर होईल. त्यांचे पैसे आपल्याला अचानक मिळाल्यामुळे आर्थिक संकट आपल्याला दूर होईल किंवा आर्थिक अडचणी आल्या होत्या पैशांबद्दलच्या, त्या सुद्धा या सप्ताहात दूर होतील. त्याचप्रमाणे नोकरदार वर्गाला नोकरीत आणि व्यावसायिकांना व्यवसायात बदल करण्याची संधी या सप्ताहात उत्तम रीतीने लाभू शकते. आपल्याला जर योग्य वाटत असेल नोकरी बदली करणे किंवा व्यवसायात काहीतरी बदल करणे, असं जर आपल्याला मनापासून योग्य वाटत असेल तर नक्कीच आपण त्याचा लाभ करून घ्या. बदल करा. त्या बदलामध्ये आपल्याला चांगलंच होणार आहे. याच्यामध्ये लॉस काही होणार नाहीये. पण करत असताना आपण शहानिशा करून त्याचा अभ्यास करून करा, त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. त्याचप्रमाणे एखाद्या लहान अशा कुठल्या तरी आजारामुळे आपल्या आरोग्य हानी होणार आहे. म्हणजे काय होणार आहे,
नेमके एखाद्या कामाला जायचंय, त्याच वेळी पोटदुखी, त्याच वेळी पित्ताशयाचा त्रास, त्याच वेळी डोकं दुखणं, असं काहीतरी होऊन आपल्याला तिथे जायचं वाटणार नाही, जावं असं वाटणार नाही. त्यामुळे ते काम कदाचित अडू शकते. तर यासाठी आपणच आपलं प्रिकॉशन काय घ्यायचंय, तर पित्ता होणार नाही किंवा जागरण होणार. बाबा उद्या आपल्याला इंटरव्ह्यूला जायचंय किंवा उद्या एखाद्या कामाला जायचंय, तर आज रात्री किंवा त्याच्या 2 दिवसात जागरण मात्र आपण करू नका. सतत मोबाईल वापरणे, जागरण करणे, विचार करणे, याच्यात जर आपण वेळ घालवाल तर आपल्याला पित्ताशयाचा त्रास होईल आणि नेमका कामाला जायच्या वेळी त्या संधीच्याच वेळी आपल्याला तो त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याचं जर प्रिकॉशन आपण आधी घेतलं तर आरोग्यामुळे आपल्याला कुठली हानी होणार नाही आणि आपल्या कामामध्ये व्यत्यय सुद्धा निर्माण होणार नाही, नुकसान होणार नाही. यासाठी आपण या सप्ताहात या दोन्ही गोष्टींचा विचार करा. आरोग्याचा जास्त विचार करा. आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी या सप्ताहात होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 18 आणि 22. शुभ अंक आहे 4 आणि रंग आहे डार्क निळा. याचा आपण फायदा करून घेऊ शकतो. तुळ राशी, मनातील एखादी तीव्र इच्छा जी पूर्ण करण्यासाठी आपण याच्यासाठी वेगवेगळ्या साधना, वेगवेगळी उपासना जे काही करत होत्या आणि ते करूनही आपल्या त्या मनाप्रमाणे होत नव्हत्या किंवा आपल्या इच्छित मनोरथ पूर्ण होत नव्हतं, हे होण्यासाठी आपल्याला हा काळ अति उत्तम काळ असणार आहे मित्रांनो. म्हणजे काय आहे, जो नवरात्रीचा काळ आहे हा काळ सिद्धी प्राप्त करण्यासाठी, साधना करण्यासाठी उत्तम असतो. तर ह्या काळामध्ये आपण कठोर म्हणजे एखादी कठोर उपासना म्हणजे जिद्दीने किंवा चांगल्या प्रकारे काटेकोरपणे जर एखादी उपासना देवीची आपण केली तर नक्कीच आपल्या मनोकामना ह्या सप्ताहामध्ये जरी पूर्ण नाही झाल्या तरी पुढे जे लॉंग रूटच्या जर असतील ना आपल्या साधना किंवा एखादी गोष्ट पूर्ण व्हायची, म्हणजे ताबडतोब तर होणार नाही. समजा संततीच्याच बाबतीत म्हणजे आज उपासना केली उद्या संतती होणार असं होणार नाही, पण त्या होण्यासाठीचा जो अवधी आहे, तो होण्यासाठीचा जो काळ आहे, तो आपल्याला लॉंग टर्म पर्यंतचा चांगला मिळेल. आणि उपासनाचा ह्या नवरात्रीमध्ये किंवा ह्या काळात केलेली साधना याचा आपल्याला पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. शिक्षणाबद्दल असेल, नोकरीबद्दल असेल, गुंतवणुकीबद्दल असेल, संततीबद्दल असेल किंवा विवाह संबंधित सुद्धा असेल. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, याची आपल्याला फलप्राप्ती होण्यासाठी, सिद्ध प्राप्त करण्यासाठी देवीची कठोर साधना करा. आपल्याला सिद्धी पूर्ण होईल, सिद्ध प्राप्त होईल, सिद्धता प्राप्त होईल, कामामध्ये यश मिळेल आणि आपले काम चांगल्या प्रकारे पूर्ण होईल. काही मोठ्या खर्चामुळे कदाचित आर्थिक अडचण सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे कदाचित आपला आर्थिक नियोजन या सप्ताहात बिघडू शकतो. त्याचप्रमाणे आपण जर या सप्ताहामध्ये खर्च पाहूनच जर म्हणजे पैसे आपल्याकडे काय आहेत गाठीशी पाहूनच जर खर्च केला तर तितकाच आपल्याला त्रास होणार आहे. परंतु मोठा खर्च करताना आपल्याला सांभाळून करावा लागेल. त्याचप्रमाणे सरकारी नियमाचे पालन करणे खूप गरजेचे आहे. एखादा नियम आपण जर मोडाल, दुर्लक्ष कराल तर त्यामुळे कदाचित आपल्याला मोठा दंड भरावा लागू शकतो, मानहानी होऊ शकते. यासाठी आपण आपल्या मर्यादेत राहून मर्यादेने जर कामे केले, मर्यादा जर पाळल्या तर आपले नुकसान टळेल आणि आपली सर्व कामे व्यवस्थित या सप्ताहामध्ये होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 18, 19 आणि 22. शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे हिरवा. तर याचा आपण लाभ जर करून घेतला तर नक्कीच आपल्याला नवरात्री उत्सवामध्ये याचा फायदा होईल. वृश्चिक राशी, या सप्ताहात जोडीदार अथवा सहकर्मींवरती अविश्वास किंवा संशय निर्माण करून, गैरसमज निर्माण करून आपण जी कामं कराल ती सगळी आपली कामं रखडणार आहे. आपण ज्याच्याबरोबर काम करत आहोत त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे ना. अतिविश्वास ठेवू नका, अंधविश्वास ठेवू नका, पण थोडा तरी विश्वास ठेवणं. जर आपण त्याच्यावर इतकी वर्ष राहिला असेल आणि त्याच्याबद्दल जर आपल्याला माहितीच नसेल की किती खोटं बोलतोय, कितीचं चुकीचं बोलतोय, किती चुकीचं वागतोय, जर आतापर्यंत आपण जर समजून घेतलं नसेल, जर आपल्याला कळालं नसेल तर आपण या गोष्टीत व्यर्थ किंवा चुकीचे ठरत आहात. पण अशा गोष्टी अभ्यासपूर्वक जर आपण जोडीदार व सहकर्मी बरोबर राहून गैरसमज थोडासा दूर करून जर आपण कामे केली तर आपली कामे जी आहेत ते मोठ्या प्रकारे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. मोठे नुकसान यामध्ये होणार नाही, याकडे लक्ष द्या. विचार न करता एखादा घाई गडबडीत विचार जर केला किंवा निर्णय घेतला आपण तर तो आपल्याला या सप्ताहात नुकसानदायी ठरू शकतो. त्यामुळे एखादी जर घटना घडली आणि त्यामुळे जर आपल्याला निर्णय घ्यावा लागणार असेल या सप्ताहामध्ये तर लक्षपूर्वक शांती व संयमाने त्याचा पूर्ण विचार अभ्यास करून मगच निर्णय द्या किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याच्या आधी आपण काही बोलायला जाऊ नका. त्या घडलेल्या गोष्टीबद्दल त्याच्या पाठचा उद्देश लक्षात घेऊनच निर्णय घ्या. हेच आपल्यासाठी हिताचे ठरणार आहे. दबावाखाली कुठलेही काम करू नका, दबावाखाली कुठलेही निर्णय सुद्धा घ्यायला जाऊ नका. हे आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. त्याचबरोबर कुठलेही निर्णय घेताना भावनिक विचार करू नका, भावनिक होऊ नका, कठोर होऊन विचार करा, प्रॅक्टिकली विचार करा. कारण हा पिरियड आपल्यासाठी सेन्सिटिव्ह असणार आहे, खूप संयमाने वागण्यासाठी वागावे लागणार आहे. त्यामुळे काल्पनिक किंवा भावनिक विचार न करता
आपण त्याकडे संयमाने कर्तव्य दक्ष राहून विचार जर केला किंवा निर्णय घेतला तर हेच आपल्यासाठी हिताचे ठरणार आहे आणि खूप चांगले असणार आहे, आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 18, 19 आणि 20। शुभ अंक आहे 3 आणि रंग आहे गोल्डन म्हणजे सोनेरी रंगाचा आपण या सप्ताहामध्ये वापर करून घेऊन आपल्याला नवरात्रीच्या उपासना मी शक्यतो करायला सांगतोय, त्यासाठी सुद्धा हा चांगला ठरू शकतो, उपयोगी ठरू शकतो। धनुराशी, या सप्ताहात आरोग्याविषयी काही कटकटी आपल्याला जाणून कामात लक्ष लागणार नाही। एखादी छोटी दुखापत असेल पण ती आपल्याला त्रास दुसऱ्यांना ते दिसणार का आंतरिक असू शकते, कदाचित एखाद्या आतून दुखणं असणार ते बाहेरून दिसणार एखादी कळ येणं वगैरे अशा काही गोष्टी होऊन याचा आरोग्याचा त्रास होऊन घेऊन आपल्याला कामाकडे लक्ष लागणार नाही, त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते। म्हणजे काय होणार आहे, या आरोग्यामुळे आपल्याला कामाकडे लक्ष देणार नाही, ते काम व्यवस्थित होणार नाही किंवा तुम्हाला रोज सहन करावा लागेल, वरिष्ठांचा राग समाधान सहन करावा लागेल किंवा एखादा काम करत असाल व्यवसायात त्याच्यात नुकसान सुद्धा होऊन आर्थिक अडचण आर्थिक नुकसान सुद्धा या सप्ताहात होऊ शकते। तर आपण एखादे काम करत असताना डोके शांत ठेवून संयमाने कामे कराल तर आपल्या मनाप्रमाणे आपल्याला या सप्ताहात लाभ होऊ शकतो, यात काही संशय नाही। परंतु एखादी चुकीची सवय अथवा एखादी चुकीची गोष्ट आपल्याला चुकीच्या व्यसनामुळे मोठे नुकसानदायी या सप्ताहात ठरू शकते। तर काय चुकीचं आहे हे आपण आपल्या लक्षात ठेवावं, कारण दुसऱ्याने सांगितल्यावर ते आपल्याला चूक आपली मान्य होणार नाही किंवा मान्य होत नसेल तर आपण आपलं आत्मपरीक्षण करून स्वतःच्या बद्दल आपण नक्की कुठे चुकत आहोत, काय चुकत आहे हे जर आपण लक्ष दिलं, दक्षतापूर्वक पाहिलं तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही। एखादे निर्णय घेताना ती दक्षता खूप बाळगण्याची गरज आहे किंवा एखादं काम करताना सुद्धा दक्षता म्हणजे का दक्षता हा शब्द म्हणतोय मी, फोकसली म्हणजे लक्ष देऊन कामे करा। हलगर्जीपणाने केलं तर त्याच्यात नुकसान होणार आहे, जर लक्षपूर्वक केलं तर त्याच्यात आपल्याला मोठं नुकसान होणार नाही। त्याचबरोबर कुटुंबातील लोकांचे अचानक व्यवहार बोलणे बदलण्यामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो। एखादी कुटुंबातली व्यक्ती आधी प्रेमाने बोलत होती, आता काही गोष्टीमुळे चिडचिड करायला लागले किंवा आता विरोधात बोलायला लागले, तर या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अचानक म्हणजे त्यांच्या बदलण्यामुळे अचानक मानसिक त्रास होऊ शकतो। पण याचे कारण काय हे जर आपण शोधून काढले तर त्याच्यावर सुद्धा आपण मात करू शकता। ती व्यक्ती का बदलली, ती व्यक्ती अशी का करते, याच्यावर जर आपण मात केलं तर आपल्याला नक्की त्याचं उत्तर मिळेल आणि आपण त्याच्यात जर सुधारणा केली तर त्याच्यात आपल्याला परिवर्तन करता येईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 16, 19 आणि 20। शुभ अंक असणार 1, पण या ठिकाणी लक्षात ठेवा आपण कुमारिका पूजन करणार असेल तर एकाच करू नका, कमीत कमी 5चं तरी आपण या कुमारी पूजन किंवा कुमारीला काहीतरी दान धर्म काय द्यायचं असेल आपल्या इच्छेनुसार तर देता येईल। आणि शुभ रंग असणार आहे पिवळा, तर पिवळ्या रंगाचा कटाक्षाने वापर करा। शक्यतो या मी सांगितलेल्या तारखामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वगैरे घालणे किंवा पिवळ्या रंगाचा वापर जास्त केला तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप लाभदायक ठरते। मकर राशी, या सप्ताहात धन म्हणजे आर्थिक उत्पन्न न झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे आपल्या मनाप्रमाणे न झाल्यामुळे ताणतणाव घरामध्ये कुटुंबामध्ये वाढू शकतो। मासिक वेतन जे आपलं आहे आपल्याला पगार जो मिळतो तो सुद्धा ह्या सप्ताहात मिळण्यासाठी उशिरा किंवा तो इथे कुठेतरी गुंतवल्यामुळे किंवा अशाच काहीतरी गोष्टीमुळे थोडासा त्रास होऊ शकतो। आर्थिक विवेचन वाढतील, त्यामुळे आपल्या कुटुंबामधील प्रिय व्यक्तींच्या गरजा आपण पूर्ण करण्यासाठी असक्षम राहाल, म्हणजे सक्षम राहणार नाही, पूर्ण करू शकणार नाही, त्यासाठी आपल्याला थोडासा त्याचाही मानसिक त्रास होऊ शकतो। म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला खर्च करायचं होतं, त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं किंवा त्यांच्या मनाप्रमाणे काहीतरी खर्च करायचं होतं, ते आपण न करू शकल्यामुळे थोडासा आपल्याला मानसिक खच्चीकरण या सप्ताहामध्ये होऊ शकतं, मानसिक खंत सुद्धा आपल्याला वाटू शकतो। परंतु चिंता करू नये, या काय बघा पैसे येतात जातात, पैसे कमवण्यासाठीच असतात, खर्च करण्यासाठीच असतात। जरासा उशीर झालाय त्यामुळे टेन्शन करू का, ते पैसे मिळतील, ते मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला आपण द्या ना जे गिफ्ट द्यायचं, पण आपण गिफ्ट दिलं नाही म्हणून ती व्यक्ती काही नाराज होणार नाही, पण ती नाराज होईल असं वाटून आपण जास्त मानसिक त्रास करून घेऊ शकता। तर या गोष्टीकडे लक्ष द्या, पुढे त्या गोष्टी सुधारता येऊ शकतात, तर त्याकडे चिंता करू नका। सध्याची परिस्थिती बदलून पुढची चांगली परिस्थिती आपल्याकडे येणार आहे यावर आपण विश्वास ठेवा। कौटुंबिक चिंतेमुळे त्याचा परिणाम आपल्या कामावर होणार नाही याकडे लक्ष द्या। कदाचित आपल्या कुटुंबामध्ये जे काही चिंता ताणतणाव असेल अशा काही गोष्टी असेल याचा परिणाम आपल्या कामावरती होईल। कामावरती झाल्यामुळे काम नीट न झाल्यामुळे वरिष्ठ आपल्यावरती रोष करतील, त्या रागावतील आणि पुन्हा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, तर त्या कराव्या लागणार नाही याकडे आपण लक्ष द्या, त्याच्यामध्ये ताळमेळ राखा, आपला हा सप्ताह खूप चांगला असेल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 18, 20 आणि 22। शुभ अंक आहे 6 आणि रंग आहे आकाशी निळा। याचा आपण कुमारिका पूजनासाठी उत्तम लाभ करून घेऊ शकता। निळ्या वस्तू जर दान आपण एखाद्याला दिला तर शनीची 7.7 आहे, त्या 7.7चा सुद्धा प्रभाव थोडासा कमी या सप्ताहामध्ये होऊ शकतो, त्याकडे लक्ष द्या।
कुंभ राशी या सप्ताहात किंवा पुढेही कामाचा व्याप व कुटुंबाचा ताप ह्यात तालमेल राखणं खूप गरजेचं आहे. अशाच काही गोष्टीमुळे कदाचित आपल्याला सतत त्रास होत असेल, मानसिक त्रास होत असेल, तर आपण काय करताय, तिथे तालमेल न राखणं, बॅलेन्सिंग होत नाही आपल्याकडनं. तर ते का होत नाही याच्याकडे आपण लक्ष देणं, परीक्षण करणं, आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे. या जर गोष्टी आपण या सप्ताहात किंवा पुढेही काळामध्ये जर तालमेल राखल्या तर बऱ्याच आपल्या अडचणी या ठिकाणी कमी होणार आहेत. याकडे आपण लक्ष द्या, हेच खूप गरजेचं आहे. कुटुंबासाठी वेळ द्या, त्यांच्या गरजा वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यांना वाटत असेल कदाचित आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत, त्यांच्याकडे बघतच नाही, त्यामुळे कदाचित त्यांचा वादविवाद वाढू शकतो. तर त्यांच्यासाठी वेळ द्या, त्यांच्यासाठी वेळेत खर्च करा, त्यांच्या गरजा पूर्ण करा. आपले सुख व आनंद ह्याच सर्व गोष्टीमध्ये अवलंबून आहे. लक्षात ठेवा, आपण कुटुंबावर प्रेम करता, गोष्ट खरी आहे, कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी करता, याही गोष्टी करा, पण ते वेळेवर न मिळालं तर त्याला काहीच किंमत राहणे. आयुष्यामध्ये असंही आहे, एखादी गोष्ट आपल्यावर वेळेवर जर मिळाली नाही ना, तर त्याची किंमत राहत नाही. आपल्याला याचा चांगला अनुभव आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत गेल्या की जे आपल्याला वेळेवर न मिळाल्यामुळे आपले खूप मोठे नुकसान झालेले आहे. याचं तर आपल्याला जाणीव आहे, ह्याच्याबद्दल तर आपल्याला माहिती आहे किंवा याचा आपण अनुभव घेतलाय. तर पुन्हा या अनुभवातून काहीतरी शिकून जर या गोष्टी आपण आपल्या पुढे आपल्या आयुष्यामध्ये जर केल्या ना, तर आपल्या बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात. तर सुखदुःख याकडे लक्ष द्या. आर्थिक दृष्ट्या सप्ताह आपल्यासाठी उत्तम असणार आहे, चांगला असणार आहे. पैसे आपल्याला धन मिळत राहतील, कामाप्रमाणे मोबदला मिळत राहतील. आपल्या मनाप्रमाणे आपल्याला एखादी मौल्यवान वस्तूची खरेदी करायची इच्छा होती, ती सुद्धा आपण या सप्ताहामध्ये खरेदी करू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण ज्या बऱ्याच काही संधी उपलब्ध होऊ शकतात, चांगले ऑफर आपल्याकडे येऊ शकतात. आणि जर आपल्याला योग्य वाटत असेल आपण काम करता करता एक्स्ट्रा पैसे कमवावे, तर या गोष्टीचा आपण उपयोग करून घेऊ शकता. आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 16, 18 आणि 22. शुभ अंक आहे 2 आणि पांढरा. तर मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला 7:30 चालू आहे. त्याचबरोबर आपण पांढरा आणि निळ्या रंगाची एखादी वस्तू अपंग व्यक्तींना किंवा अपंग मुली आहेत यांना दान द्या किंवा यांना ते द्या. 9 दिला तरी चालेल, आपल्या ऐपतीप्रमाणे जास्त देता येईल तर अतिउत्तम. पण अपंग जे आहेत, पायाने अधू आहेत, अशा व्यक्तींना जर आपण या सप्ताहामध्ये यामध्ये मकर राशी, कुंभ राशी आणि मीन राशी या तिन्ही राशींना अप्लाय होत आहे. कुंभ राशींना आपण मी मकर राशीला सांगू शकलो नाही, पण जर आपण सांगू शकता तर मकर राशींना सांगू शकता. कारण काय होतं या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या राशीपुरतीच व्हिडिओ बघतोय, पूर्ण व्हिडिओ बघत नाही. त्यामुळे मी राशींमध्ये ज्या काही व्यवस्थित वेगळ्या माहिती सांगितलेल्या असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर आपण जर आलटून पलटून जर राशी, मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं, आपली लग्न रास पाहून सुद्धा आपण जर हे राशी भविष्य बघितलं तर याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची सुद्धा जर आपण राशी या ठिकाणी आपण पाहिली तर त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या. या नवरात्रीमध्ये आपण अपंग व्यक्तींना, अपंग मुलींना, कुमारिकांना जर दान धर्म दक्षिणा काही जर केलं, त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल. शनीची आपल्यावर कृपा दृष्टी होईल. मीन राशी या सप्ताहात नकारात्मक विचार करणे व सतत नकारात्मक भावना करणे, भावनांचा विचार करणे, तशा भावनात्मक विचार करणे याचा आपल्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आपण एखाद्या व्यक्तीकडनं नकारात्मक गोष्टीच ऐकत आहात, तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी स्किल किंवा चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत. चुकीचं नकारात्मक नानापाचा पाडा जर आपण ऐकत आहात, त्याच गोष्टी आपल्याबरोबर घडत आहेत, हे लक्षात घ्या. या जर आपण नोट जर केल्या या गोष्टी, तर आपल्याला आपलं नुकसान कुठे नक्की होतंय लक्षात येईल. आपण नकारात्मक विचार जे करत आहात त्याचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. तो दिसू नये यासाठी आपण चांगला व सकारात्मक विचार करा. चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला घडून दिसतील. घडणाऱ्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यातून चांगल्या गोष्टी आपल्याला दिसून येतील. अशा गोष्टी आपल्याला कळतील. आपल्या आयुष्यातलं एखादं रहस्य किंवा गुप्त गोष्ट कळल्यामुळे किंवा स्फोट झाल्यामुळे, लोकात आल्यामुळे कदाचित या गोष्टीचा सुद्धा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला एखादी मानहानी सुद्धा सहन करावी लागू शकते किंवा मानसिक मानहानीचा सामना करावा लागू शकतो किंवा त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो. या गोष्टी या सप्ताहात कदाचित घडणार आहेत, ज्या आपल्यासाठी गुप्त होत्या त्या उघडपणे लोकांना कळल्यामुळे आपण गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होता किंवा लपवत होत्या, अशा गोष्टींचा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर याकडे लक्ष द्या. आणि जर तो त्रास होणार आहे याच्याच आधी जर, आता मी तर तुम्हाला सांगितलंच आहे, तर याच्यासाठी आपली मानसिक स्थिती जर आपण आधीच तशी ठेवली तर त्याचा थोडासा परिणाम कमी होईल. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठीच आपण साप्ताहिक किंवा दैनिक ज्योतिष पाहतो किंवा पाहायचं असतं ह्याच गोष्टीसाठी, ज्या गोष्टी अगणित घडणार आहे त्या सकारात्मक कशा गोष्टी. काय बघा, प्रत्येकाचं आयुष्य काही ज्योतिषाच्या हातात असत नाही. ज्योतिषाने कांडी फिरवली आणि तुमचं आयुष्य तुमच्या मनासारखं जगता येईल असं असत नाही. ज्योतिष हा मार्गदर्शक असतो. असं होऊ शकतं
हे सांगण्यासाठी असतो. जेव्हा आपल्याला कळालंय असं होऊ शकतं तर आपण त्याच्यासाठी सावध होणं, ह्याच्यासाठीच आपण ज्योतिष बघायचं आहे. ते सावध होता येईल, आपल्याला सावधतेने पाहता येईल आणि आपल्याला आपल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करता येईल. होणार आहे ते होणार आहे, पण जिथे हात जाणार आहे तिथे जर फक्त बोटच गेला तर आपलं नुकसान कमी होईल ना. यासाठी इथे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीवरती मी जे सांगतोय या गोष्टीवरती लक्ष द्या. त्याचा आपल्याला मानसिक त्रास होणार नाही. आपण मेंटली आपण पूर्ण आधीच तयार असाल तर त्याच्यासाठी लक्ष द्यायचं आहे. अशा गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. आपल्याला एखादी मनातील भावना किंवा ती एखादी गोष्ट मनातील एखादी भावना आहे किंवा आपल्या मनामध्ये काहीतरी चिडचिडपणा आहे, आपल्याला स्फोट झालाय, बोलायचं आहे, पटकन बोलायला जाऊ नका, विरोधकांकडे बोलू नका. याच्या आपल्या भावनांवरती, आपल्या रागांवरती नियंत्रण ठेवा. हे नियंत्रण सध्या ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण नियंत्रणाच्या बाहेर किंवा मर्यादेच्या बाहेर जाऊन बोलाल, वागाल तर तात्पुरती जरी आपल्याला सुख वाटलं किंवा मानसिक समाधान झालं तर पुढे जाऊन त्याचा आपल्याला कायमस्वरूपी त्रास भोगावा लागू शकतो. त्या गोष्टी लक्षात घ्या, फॉलो करा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 18, 20 व 22. शुभ अंक आहे 6 आणि रंग आहे निळा. याचा आपण व्यवस्थित फायदा करून घ्या. ज्याप्रमाणे मी सांगितलंय, आपल्याला शनीची पीडा कमी होण्यासाठी कन्या आहेत, कन्या पूजा करायचं आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये. तर 6व्या दिवशी आपल्याला जर जमलं तर 6 कन्याकुमारिकांचं पूजन करा. 6 कन्येचं पूजन करून त्यांना निळ्या रंगाच्या वस्तू, पेन, वस्त्र काही देणार असेल तर शक्यतो निळा द्या. जमत असेल तर अधू आहेत, पायाने अधू आहेत, शारीरिक व्यंग असलेल्या लोकांना सुद्धा आपण जर दान धर्म दक्षिणा केलं तर शनीची आपल्यावर पूर्ण कृपादृष्टी होईल आणि जे काही आता सध्या आपण भोगत आहात ते सुद्धा भोग थोडे कमी होतील. मित्रांनो, अजूनपर्यंत जर हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा. मी जे राशी भविष्य सांगतोय जर आपल्याला पटत असेल नक्की लाईक करा, कमेंट करा. आपले कमेंट हे आपल्या आशीर्वाद रूपाने आम्हाला प्राप्त होतं. आम्हाला सुद्धा उत्साह होतो की आम्ही चांगलं काहीतरी करत आहोत. तर प्रयत्नाने आपण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.